देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा तिरंगा फडकेल. काँग्रेसला यश मिळविण्यापासून कुणीच रोखू शकत नाही, असा दावा आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार मुंबईत बोलत होते. निवडणुकीला 2-3 दिवस आता शिल्लक राहिले आहेत. चंद्रपूरमध्ये महानगरपालिकेमध्ये 100% काँग्रेसचा झेंडा महानगरपालिकेवर फडकणार, हे कोणी रोखू शकत नाही. बदलापूर भाजप नगरसेवकांच्या विषयावर देखील वडेट्टीवार यांनी भाष्य केलं. मला वाटतं की यांची कमी झाली, बाकीच्यांची 200 पटही झाली आहे. ही स्पर्धा लागली आहे. तुझी किती पट वाढली, माझी किती पट वाढली. तुझी मग 200 वाढली, 100 वाढली काय? अरे तू कसं 100 वाढवलास, मी 200 वाढवून दाखवतो. तू म्हणजे कमी लुटलास तर मी जास्त लुटतो. अशा प्रकारची स्पर्धा महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र लुटणाऱ्या या सगळ्या मंत्र्यामध्ये आणि सत्ताधारी आमदारामध्ये आहे. हो, काय काय एकेकाने या गेल्या 5 वर्षामध्ये 500,000 कोटीची प्रॉपर्टी गोळा केली एकेकाने 5 वर्षात. या सर्वांची जर चौकशी झाली तर मला वाटतं की एकही लोकप्रतिनिधी या फेऱ्यातून सुटणार नाही. इतकं 5 वर्षामध्ये काम झालं, इतकं 5 वर्षामध्ये करप्शन झालं. म्हणजे आता शिरसाटांचं तर ओपनच आहे. ते सगळे ते महाराष्ट्रातील जनतेपुढे आहेत. त्यांचे सगळे व्यवहार झालेले, मिळवलेली संपत्ती. 100 हे कमी आहे, काही पुन्हा लपवलं असेल, कदाचित 200% वगैरे होऊ शकते. हे पुढे आलेली माहिती आहे. ती 200%पर्यंतही जाऊ शकते. आणि ते श्रमाने मिळवलेले आहे. त्यांनी खूप कष्ट वगैरे केलेले आहेत, घाम गाळलेला आहे आणि घामाच्या धारा सगळ्या निघाल्यात. त्यामुळं स्वाभाविक आहे की 100 पटीनं वाढणं हे काही फार म्हणजे मोठी गोष्ट आहे असं मी मानत नाही. मंत्र्यांच्या संपत्तीवरूनही विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच सुनावले. माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या काळात आलेल्या अहवालावरही वडेट्टीवार यांनी मत व्यक्त केलं. म्हणजे अहवालच रश्मी शुक्लांच्या काळात आला आहे आणि रश्मी शुक्लाकडे अहवाल येतो तो कुणाच्या इशाऱ्यावर येतो हे काही सांगण्याची गरज नाही. रश्मी शुक्लावर कुणाचा आशीर्वाद होता, कुणाच्या आशीर्वादामुळे त्या पक्षावर त्या बसल्या होत्या हे महाराष्ट्राला माहिती आहे, पोलीस विभागाला माहिती आहे. पोलीस विभागामध्ये 2 उभ्या म्हणजे 2 उभे गट पडल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पोलीस विभागामध्ये झालेली होती. आणि या रश्मी शुक्लांचा जो एकूण तो कार्यभार होता तो पूर्णतः मुख्यमंत्र्यांच्या, सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच होता आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच त्या बसल्या होत्या. तर आपल्या सोयीचा अहवाल तयार करून घेणं हे काही भारतीय जनता पक्षाचा काही नवा धंदा नाही आहे. मर्जीतील अधिकाऱ्यांना बसवून मर्जीप्रमाणे ते करून घेणं हा त्यांचा जुना धंदा आहे. त्यामुळे यामध्ये फार काही तथ्य आहे, सत्य आहे असं आम्ही मानत नाही. ओवेसी यांच्या पंतप्रधानाबाबत वक्तव्यावरही वडेट्टीवार बोलले. नाही, देखो, जो संविधानावर विश्वास ठेवेल तो कोणीही या देशाचा पंतप्रधान होऊ शकेल. जो संविधान मानतो, जो लोकशाही मानतो, त्याला प्रत्येकाला, या देशातील नागरिकाला त्या सर्वोच्च पदावर बसण्याचा अधिकार आहे असं आम्ही मानतो. इथे आम्ही जात पात धर्मपंथ वगैरे मानत नाही. तर आम्ही, हा देश लोकशाहीवर उभा आहे, हा देश संविधानावर उभा आहे. या विचाराला घेऊन जो पुढे येईल आणि जनता त्याला निवडून देईल तोच माणूस त्या ठिकाणी बसेल. तो ओवेसी फावेसी म्हणल्यामुळे कोणी काही बसणार नाही. ओवेसी वगैरे हा भाजपच्या इशाऱ्यावर अशा प्रकारची ध्रुवीकरणाची भाषा करतो. हा ते हिंदूची भाषा करतात, हा मुस्लिमांची भाषा करतो आणि दोघांना वाटण्याचं पाप हे दोघेही करतायत. या देशामध्ये खरे पापी कोण असतील आणि उद्या जर यांना स्वर्गामध्ये हे झालं तर तिथून त्या दोघांनाही ढकलण्याचं काम तो वरचा ईश्वर करेल आणि दोघेही खाली नरकामध्ये जातील. अशा प्रकारचं पाप हे दोघेही करत आहेत. अमरावतीचे खासदार अनिल बोंडे यांचाही वडेट्टीवार यांनी समाचार घेतला. मग आता कुणाचं राज्य आहे? तर बोंडेचंच राज्य आहे ना. एवढे काय त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे काय बोंडेंची, खासदाराची? दिल्लीपासून गल्लीपर्यंत कुणाचं राज्य आहे? आणि सगळं असूनही हिंदू खत्रे मी आहे म्हणजे काय करताय तुम्ही? बांधत आहेत धान कापलेले पेंड्या. आमच्याकडे धान कापल्यानंतर पेंड्या बांधतात.
त्या पेंड्या बांधत आहे, अजूनही हिंदू जर खतरेमध्ये आहे म्हणतात. देशाच्या अनेक राज्यातील मुख्यमंत्री तुमचे, दिल्लीतील पंतप्रधान तुमचे, गृहमंत्री तुमचे, राष्ट्रपती तुमच्या याच्यातून निवडून आलेले मतावर. पुन्हा काय पाहिजेत? आज 17% मुख्यमंत्री तुमचे आहेत, तरी पण अजून हिंदू खतरे में आहे, हिंदू खतरे में आहे. हिंदू खतरे में नाही आहे. हिंदू खतरे में म्हणल्याशिवाय भाजपाचं जमत नाही. भाजप खतरे में आहे, त्यामुळे हिंदू खतरे में आहे म्हणत जाते. मुंबई महापालिका निवडणुकीतही काँग्रेसला मोठं यश मिळेल असा दावा त्यांनी केला. राहिला महाराष्ट्रामध्ये एकूणच परिस्थिती आत्ताची पाहतो आपण की महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना आणि भाजपला कोणत्या हालतीत मुंबईवर कब्जा हवा आहे. आणि तो कब्जा केवळ मुंबई बळकवण्यासाठी नाही, तर गुजरातच्या आकांच्या इशाऱ्यावर चालवण्यासाठी मुंबई हवी आहे. आणि गुजरातच्या आकांना सुद्धा मुंबई यासाठी हवी आहे की उद्या मुंबईवर जर कंट्रोल राहिला तर महाराष्ट्रावर कंट्रोल करता येईल. मराठी माणूस वगैरे भाजपाला आता काही देणं घेणं राहिलं नाही. ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते, ज्या पद्धतीचे त्यांची भूमिका, भाषणाचा रोख आहे, हे सगळं बघता महाराष्ट्र आता महाराष्ट्रीयन माणसाचा राहील का नाही, हा खरा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याबाबतही वडेट्टीवार यांनी भूमिका मांडली. नाही, असं आहे की पुण्यातल्या दोनही नद्या वेगळ्या वाहताना आपल्याला पाहतात, पण त्यांचा संगम मात्र पुण्याच्या बाहेरच होतो ना. मिठा नदी आणि मुळा नदी दिसताना दोन दिसतात आणि वाहताना शहरातून स्वतंत्र वाहताना दिसलेत, पण त्यांचा संगम पुढे झालेला दिसला. तोच संगम आज मला वाटतं की या दोघांचा होताना दिसतोय. आज आनंद आहे आम्ही आनंद यासाठी व्यक्त करतो की हे सत्तेसाठी आहे, कार्यकर्त्यासाठी आहे, किंवा वैचारिक एकमत झाला आहे म्हणून आहे. म्हणजे या दोघांचा जर जाहीरनामा एकत्र येत असेल तर दोघे एकत्र आले आहेत. उद्या रोहित पवारजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असतील अशी चर्चा आहे. सुप्रियाताई दिल्लीच्या मंत्रिमंडळात अशी चर्चा आहे. या चर्चा आहेत. सत्य काय ते आता पुढे दिसेल. पण एक आहे की आमची भूमिका काँग्रेसची, कोण कुठेही जाऊ, आतापर्यंत राष्ट्रवादीची भूमिका आम्ही अनेक वेळा पाहिली आहे, ती सातत्यानं बदलते आहे. जिथे सत्ता तिथे राष्ट्रवादी, सत्तेशिवाय राहू शकत नाही. बिन चल के मछली जिंदा नाही रह सकती, वैसाच राष्ट्रवादी राहू शकत नाही. राष्ट्रवादी सत्तेतून बाहेर पडली की राष्ट्रवादी संपून जाईल, हे त्यांनाही माहीत आहे. कारण त्यांची बांधणीच तशी आहे. त्यांचे सगळे संस्थानिक जे आहेत ते त्याच भरोशावर, सत्तेच्या भरोशावर उभे आहेत. मुळात मी संस्थानिक हा शब्द मुद्दाम वापरला, कारण वैचारिक व्यासपीठ किंवा वैचारिक प्लॅटफॉर्म धरून उभे राहणारी ही माणसं नाहीत. त्यामुळे त्यांना कुठं जायचं आहे ते कुठे जाऊ देत. आमचा पक्षाची भूमिका, पक्षाचा आयडिओलॉजी यावर आम्ही पुढे जात राहू. सत्ता महत्त्वाची नाही, आम्हाला देश महत्त्वाचा वाटतोय, आम्हाला संविधान महत्त्वाचं वाटतोय, आम्हाला लोकशाही महत्त्वाची वाटतोय. त्यासाठी राहुलजी लढतायत आणि आम्ही लढू. सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दलही वडेट्टीवार यांनी भाष्य केलं. नाही, रामकथा ऐकली पाहिजेत. असं आहे, असं म्हणतात की नाही निर्मळ मन काय करील साबण. मन शुद्धीसाठी कुठलाही साबण अजून तयार झालेला नाही. अंगावर पडलेले डाग साबणानं धुता येतील, पण अंतःकरणावर पडलेले डाग मात्र रामकथेतूनच साफ केले जातात. म्हणून कथा वाचन, भागवत सप्ताह हे जर केलं तर कळत नकळत झालेल्या पापातून मुक्ती होते, असा आमचा समज आहे. आणि त्यातून जर त्या मुक्तीसाठी तो मार्ग निवडला गेला असेल तर आनंद आहे. अंबरनाथ येथील शिंदे भाजप मुद्द्यावरही वडेट्टीवार यांनी मत मांडलं. मी स्वतः गेलो होतो अंबरनाथला. ज्या शाळेमध्ये ही घटना झाली त्या अल्पवयीन मुलींवर जो तिथल्या कर्मचाऱ्यांनी अत्याचार केला, त्या संस्थेला माहीत होतं. संस्था चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यावेळेस आम्हीच केली होती. आता जर अशी व्यक्ती कोऑप मेंबर म्हणून घेतले जात असतील तर भारतीय जनता पक्षाची मानसिकता काय आहे हे यावरून उघड होते. आपण पाहिलं आहे की अनेक ठिकाणी बलात्काऱ्यांना बाहेर आल्यानंतर मिरवणूक काढण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. बलात्काऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम झालं आहे. हे सर्व जे काही आहे महिलांचा सन्मान म्हणून नव्हे, तर उभ्या महाराष्ट्रातील महिलांना, देशातील महिलांना
गृहीत धरून हे सगळं चाललेलं आहे. महाराष्ट्रातील जनतेला गृहीत धरून चाललेलं आहे की आम्ही कोणी कितीही गुन्हेगार असला तरी भाजपमध्ये आला तर कोणाची बोलण्याची हिंमत नाही आणि बोलू शकत नाही. तो बलात्कारी असू देत, खुनी असू देत, लुटारू असू देत, दरोडेखोर असू देत, खुनाचे गुन्हे गंभीर गुन्हे असलेला खुनी असू देत, यांना काही फरक पडत नाही. हे सगळे सरकार चालवण्यासाठी इतक्या खालच्या स्तराचं राजकारण करतायत की यांना जनाची नाही तर मनाची सुद्धा लाज वाटत नाही. त्या छोट्या बालिकेचा झालेला खून बलात्कारानंतर तिच्यावर झालेली सगळी ती परिस्थिती, त्या कुटुंबावर आलेलं सगळं ते संकट आणि त्यांच्या एकूण त्यांची मानसिक स्थिती, थोडा याचा तरी विचार हा सहयोगी सदस्य करताना भारतीय जनता पक्षाने करायला पाहिजे. पण असं म्हणतात की बेशरमाचं झाड कुठेही वापलं तरी सावली मिळते, अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे.